तर आज आम्हाला जायचं होतं हिंगण्याला. कायसाठी ते समोर सांगतो. पण ज्यादा समृद्धी हायवे पडला होता. तर अशोक भाऊ म्हणे, "साला मायावर याच्यात गेलो असतं तर मी एक हेलिकॉप्टर घेऊन घेतला असता" म्हणे. मी बी म्हणलं हेलिकॉप्टर घेतला असता तर कुठे ठेवला असतं. मग अशाच निवड फकायला करत पोहोचलो आम्ही हिंगण्याला. मग हिंगण्याला पोहोचल्यावर अशोक भाऊ म्हणे, "सुनील केदार येणार आहे म्हणे इथं" म्हणे. मग मी म्हणलं माय बी ब्लॉग दाखवून देजो म्हणलं त्याला. म्हणलं कसं वाटतंय तर. साला पब्लिक बी बम आली होती. नाही म्हणतले माहित नाही कोणतं काम होतं यायले. तर मग सुनील केदार भाषण द्यायला आला. पण मला एकच टेन्शन होती साला खायचं आहे का नाही बा म्हणून. मग ते एकदम झाल्यावर गेलो आम्ही ऑफिसमध्ये. तर अशोक भाऊ म्हणलं माय ब्लॉग दाखवून दे म्हणलं त्याला. म्हणलं तर तो म्हणे थांब म्हणे थोडंसं वाट पाहिली आणि बसलो त्याच्या कॅबिनमध्ये. पण साला त्याने काही ब्लॉग माही पाहिले नाही. मग आम्ही आलो जेवण करायला. जेवण करायला आल्यावर साला बम खायचं होतं नाही म्हणतले. मग आम्ही दोघांनी बम जेवण करून घेतलं नाही म्हणतले. मग आम्ही निघालो बाहेर कारण आम्हाला जायचं होतं डीमार्टमध्ये. कारण अशोक भाऊ घ्यायची होती थर्मासवाली बॉटल. तर पोहोचलो आम्ही डीमार्टच्या अंदर. पण साला जिथं बी आम्हाला खायचे दिसते ते आम्ही सोडत नाही. मग आम्हाला दिसली होती आईस्क्रीम तर आम्ही घेऊन घेतलं बम 150 रुपयेवाल्या. मग आम्ही डीमार्टच्या बाहेर निघालो बम खाऊन घेतलं आणि आम्ही निघालो घराच्या रस्त्यानं. पण घराच्या रस्त्यानं ज्यादा साला अशोक भाऊची सोबती भेटली तिथंच मग बम चाय